नमस्कार. येवकार तुमकां. मंत्री गोविंद गावडे हांणी स्टेटमेंट केल्या उपरांत पुराय सध्या लक्ष लागिल्लें आसा ते ट्रायबलांच्या विशयांचेर. आमी राजकारण कुशीक दवरून चिंतलें की ट्रायबलांच्या विशयाचेर उलोवचें आनी आमी अशे 2 गेस्ट आपयल्ले आसा जे यंग आसा, जे ह्या विशयाचेर तांणी अभ्यास केल्लो आसा आनी ट्रायबलांचें फ्युचर म्हणटना पळयता आसतना आमी तांचे कडेन पळोवपाक शकता. एक आसा आमचे बरोबर आसा सोयरू वेळीप, पत्रकार, जे नवीन टायम्साक काम करता आनी ट्रायबल इश्यूचेर ते पयलीं पासून तांणी बरयल्लें आसा आनी स्वता ट्रायबल आशिल्ल्या कारणान तांकां तो विशय खबर आसा. आनी आमचे बरोबर आसा एडवोकेट भुवनेश्वर फातर्पेकर. ही इज अ हायकोर्ट प्रॅक्टिसींग लॉयर आनी आतां जेन्ना नॅशनल कमिशन फॉर ट्रायबल्स आयिल्ले, शेड्यूल्ड ट्रायब आयिल्ले, तेन्ना 2 NGOंक तांणी रिप्रेझेंट केल्ले कमिशना मुखार आनी विशय घेवन गेल्ले. सो सद्या हे दोगूय जाण नॉन पॉलिटिकल पर्सन आनी ट्रायबलांच्या विशयाचेर उलोवपा खातीर. आतां सुरवात आमी हें करता की एक विशय जालो की ताणें स्टेटमेंट करचो आशिल्लो, करचो नाशिल्लो, तो वेगळो विशय. पूण खरंच ट्रायबलांचे आतां 12 डिमांडा पासून सुरू जाल्ले बाळे एजिटेशनाच्या टायमाचेर. आतां म्हणसर सगळे डिमांड पास जाले काय ना, एक पॉलिटिकल रिजर्वेशन सोडल्यार बाकीचे डिमांडाचे कितें जालें आनी ट्रायबल्स हॅपी आसा काय ना? आतां कशें आसा, आमी एक बॅकग्रावंडाचेर उलयता. म्हणजे काल गोविंदान स्टेटमेंट करतकच म्हणजे कांय इश्यू तेणें रेज केले, तेन्ना डिस्कशन परत जालें. बट फॅक्ट इज दॅट तसो तो इश्यू ट्रायबलाचे इश्यू कांय रॉंग उलोवना. तो इश्यू आसा म्हणून तो उलयलो न्हू. आतां तेजे पार्टी लेवलाचे गव्हर्मेंट ते दॅट वी डोंट वॉन्ट टू गेट इन टू इट. पूण सिंपल कशें, आतां जेन्ना आतां कशें आसा, आनी एक चुकीचो कॉन्सेप्ट आसा सद्या की बुट्टा 2004 फॉर्म जाली. अशें समजता की तेन्नाच्यान सगळे म्हणजे आमचो हिस्ट्री अशें समजता. तशें ना. तें खूब व्हडलो इतिहास आसा. जर ट्रायबलांचो जर मुवमेंट जर पळयत जाल्यार तेन्ना पयलीं गोमंतक गौड मराठा समाज पयलीं चलताले, मागीर काकवेज फेडरेशन येयलें. सो मागीर हें सगळें जालें. इश्यू म्हणटा आसतना जेन्ना फक्त 12 डिमांडांचेर उलयता. जेन्ना उठाचें एजिटेशन जावन जेन्ना आमी बाळ्ळी जालें तेन्ना 12 डिमांड मेन कितें आसलें की ट्रायबल डिपार्टमेंट फॉर्म करचें, ट्रायबल कमिशन कमिशन फॉर्म करचें, हें खूब आसलें. पूण क्वेश्चन तोच आसा आयज कितें जाल्या. जर म्हाका जर विचारीत, आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट एजिटेशन मुवमेंट फॉर 2002 हांव हें आसा. म्हाका दिसता हार्डली एक थोडे डिपार्टमेंट फॉर्म जावपाचे, ट्रायबल कमिशन फॉर्म जावपाचे सोडले तशें सगळे इश्यू रिजॉल्व जाले ना. एक मेजर इश्यू आसा तो पॉलिटिकल रिजर्वेशन म्हणटा तो. हेच कांयच लोक पयलीं उलयताले की सगळे इश्यू रिजॉल्व जाले, फक्त पॉलिटिकल रिजर्वेशन उरलां म्हणून. पूण आयज त्याच लोकांक परत उलोवचें पडटा की ट्रायबलाचे खुबशे इश्यू आसा ते अजून जायना. खंयचे इश्यू आसा जे? एक जालो तुजो पॉलिटिकल रिजर्वेशन जालो. सगळ्यांत व्हडलो जो ऑलरेडी गव्हर्मेंटाच्या हातांत आसा तो ट्रायबल सब प्लॅन. म्हाजे कडेन एक डेटा आसा. म्हणजे गव्हर्मेंट आतां जर एज पर लेटस्ट हे आसा पळय सेन्सस, तेजे म्हणून गोंयचें ट्रायबल पॉप्युलेशन 10.23 आहा. सो त्या प्रमाणे जर 10.23 जाल्यार 10.23 बजेट प्रोविजन आसपाक जाय. जर आमचो जर 20,000 कोटीचो जर बजेट जालो जाल्यार आमकां कितले आसचे पडले? एक 10 म्हळ्यार 2,000 कोटी तरी. बरोबर आसचे पडले. आयचे कडेन तो 2,000-2,500 कोटीची पावता. आतां 2023-24 म्हाजे कडेन हें आसा प्रोविजन आसलें कितलें? 1,314 कोटी. सो 24-25 प्रोविजन 1,375 कोटी. म्हणजे बजेटी प्रोविजनच करतानाच पयलीं कमी करता, म्हणजे ऑलमोस्ट 50%. तितूंतलो हार्डली टू ट्रायबल डिपार्टमेंट स्वता 32%, 52%. लेटस्ट डेटा आहा तो म्हणजे एसेंब्लीचोच काडलो तो हांवें फेब्रुवारी मेरेन. 32% ट्रायबल डिपार्टमेंटान तो यूज केला आपल्या दिल्लो फंडांतलो. सो हो विशय आसा. सगळ्याचो म्हत्वाचो विशय आसा तो नोटिफिकेशन ऑफ शेड्यूल एरियाज अंडर 5th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. शेड्यूल एरिया नोटिफाय करता कितें जातलें, ज्यो ट्रायबल एरिया आहा त्यो प्रोटेक्टेड उरतल्यो. म्हणजे थंय सगळे थंय एक्चुअली बाकी स्टेटी गेले जाल्यार तांचे इवन एडमिनिस्ट्रेशन सुद्दां ते अंडर तांकां खुबशे प्रोविजन आसा, पूण तांचे इम्प्लिमेंटच जायना. पूण नॅशनल कमिशन येयलें तेन्नाय तो इश्यू रेज जालो आनी तेणें सांगलें की गोवा इज द ओन्ली स्टेट जे ट्रायबल डॉमिनेटेड स्टेट 11 आसा तितूंतलो गोवा एक स्टेट आहा तेणें अजून ते इम्प्लिमेंट केलें ना. शेड्यूल्ड ट्रायब एरिया, शेड्यूल्ड एरिया म्हणजे ते नोटिफाय करचे पडटा अंडर 5th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ते जर केलें जाल्यार म्हाका दिसता 50% इश्यू रिजॉल्व जाता, लँड इश्यूज जे आसा ते. दुसरो इश्यू बॅकलॉग. आयच्याय घडयेक म्हणजे गव्हर्मेंट डेटा प्रमाणे सादारण 2,500 अजून बॅकलॉग आसा जो फाटल्या 10-15 वर्सांक. बॅकलॉग लँड रायट्स? नो बॅकलॉग ऑफ जॉब्स.
गव्हर्मेंट जॉब्साचो रिझर्व पे ते भलेच वचना. बॅकलॉग अजून 2016 आसा. कितले कितले बॅकलॉग आसा? 2016 2016 गव्हर्मेंट जॉब अजून बॅकलॉग उरला. म्हणजे आता जर ठरयलें जाल्यार 2016 ट्रायबल युवकांक गव्हर्मेंट जॉब मेळपाक जाय. बॅकलॉग 15 वर्सांचो 15-20 वर्सांचो तो आसा. मेन गव्हर्मेंटा जर खंयची पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक जाय ट्रायबलांक जाल्यार देर इज अ प्रोविजन आसा ट्रायबल एडवायझरी कावन्सील. हें फक्त नांवा पुरतें आसा. चीफ मिनिस्टर हेड करता ते, पूण तेजी केन्ना मिटींग जाल्यार केन्ना आयकुना की तेमी बाबा कितें पॉलिसी डिसिजन केन्ना घेतलें आयकुना. दुसरो म्हत्वाचो विशय आसा तो फॉरेस्ट रायट्स क्लेम्स जे फॉरेस्ट रायट्सचो कायदो FRC. हांव 12 वर्सां मेंबर आसलो स्टेट लेवल मॉनिटरींग कमिटीचो. इट इज हेडेड बाय चीफ सेक्रेटरी. लास्ट इयर म्हाका चेंज जाले, रिकॉन्स्टिट्यूट केले त्या वना भितर 10,000 वयर केसी म्हणजे क्लेम्स येयल्ल्यो. आयज म्हळ्यार आयज सुद्दां 9,500 क्लेम्स अजून तो मुखार वचना. म्हणजे आतां 2012 क्लेम फायल केल्ल्यो लोकांनी. आयज कितले जाले ते म्हणटा 50. आमचे कडेन आतां रमेश तवडकर ह्याच जाग्यार वचून इंटरव्यू घेतिल्ले. ते म्हणटा की 50% ज्यो क्लेम्स आसा पळय न्ही ते सद्या सेटल जाले आनी बाकीचो प्रोसेस चल्ला. ना सनद कितले जाले म्हणल्यार तो विशय आसा न्हू. सेटल म्हणजे कशें, म्हाका जेन्ना तो लँड ओनरशीप म्हाका सर्टिफिकेट मेळटा तेन्ना तो सेटल न्हू तो. बाकीचे खुबशे इश्यू आसा. परत ते क्लेम घातलेले लोक अशे कितलेशे लोक आतां मरून गेले जाणटे आसले ते. परत तो इश्यू आसा. सो हे सगळी ते मरून गेले मागीर कितें जाता की ताजे मागीर परत तेजे कोणी तरी भुरग्यान कोणी तरी एप्लाय करची परत हियरिंग घेवची पडटली. ग्रामसभेक घालचे पडले. ग्रामसभेन ते अप्रूव करून मागीर डिस्ट्रिक्ट लेवल सब डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे डेप्युटी कलेक्टर लेवलाचे मागीर स्टेट मागीर डिस्ट्रिक्ट लेवलाचे अशें खूब प्रोसेस आसा तेका. कळ्ळें न्हू. हां डिफिकल्टी आसा करपाक कित्याक फिजिकल व्हेरिफिकेशन आसता स्पॉट व्हेरिफिकेशन. आमचे काजूच्यो फॉर एक्झाम्पल म्हाजे तूं पावला म्हणजे गांव प्लॉट एक थंय जाग्यार वयतल्यार गाडी वचना थंय तुका एक 10-20 मिनटां 25 मिनटां चलपाक पडटा. म्हणजे दिसाक एवरेज 2 बी अशें तेंचें हें जातालें कितें ते हें करता पळोवप जाता. सो ती डिफिकल्टी आसा. पूण इतले वर्स लागता 13 वर्सां लागता. हे इश्यू पेंडींग आसा. म्हाका सांगपाचो मुद्दो कितें आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी. डिटेलान मागीर वचया. म्हाका वयल्या वयर सांग तेजे मागीर वचया. हो एक विशय आसा. आनी बाकीचे आनी म्हत्वाचो विशय म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन परत सांगलें. पॉलिटिकल रिजर्वेशन पयर तुजे कडेन येता हाजेर कारण तूं डेटा बिटा घेवन आयिल्लो आसास खास करून. तुका दिसता ओके हे विशय काडले ते खरेंच उरलेले आसा विशय. आतांच प्रश्न विचारलो म्हाका की बाबा खरेंच इश्यूज आसा काय ना. हांव म्हणटा मोठे हय. कारण इश्यूज जे आसा ते आतांच खूब थोडे इश्यूज आसा ते गाजलेले इश्यूज आसा आनी थोडे जे इश्यूज आसा ते केन्ना टचूय जाल्ले ना. आनी हे दोनूय गाजलेले इश्यू म्हणटा आनी जे अनटच्ड आसा इश्यूज ते खूब खूब इम्पॉर्टंट एक ट्रायबल लोकां खातीर आसात. आतां तुमी आत्ताच म्हटलेले की बाबा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्रायब्स आनी त्यांचो लीड कोणी केल्लो चेअरपर्सन अंतर सिंग आशिल्लो आनी तेजे वांगडा बाकीचे मेंबर सेक्रेटरी हय. सो अंतर सिंग आर्या येयल्लो तेन्ना एक मिटींग आपयली सगळे NGOशी आनी बाबा तुमचे इश्यूज कितें आसा तितून हांव एक पार्टिसिपेट जाल्लो आनी हांवें खुबशे इश्यूज रेज केल्ले. आनी आतां सदांच म्हणटा की इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. कित्याक लागून हें म्हटलें कारण हेजी प्रश्नाची उत्तरां आतां सगळीं आतां दिता. कारण आमकां जर हे इश्यूज हे कित्याक लागून घडटा हेज्या खातीर आमकां एक ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जो आमचो डिमांड आसा वन ऑफ दी इम्पॉर्टंट डिमांड्स जे कितके डिमांड्स आसा तितलो एक इम्पॉर्टंट डिमांड हो आसा. हे कित्याक जाय खंयच्याय समाजाचो खंयच्याय कम्युनिटीचो जेन्ना विकास करतलो जाल्यार तुजे कडेन डेटा आसची खूब गरज आसा की बाबा त्या समाजान कितके मेल आसा कितके फिमेल आसा कितके एज्युकेटेड भुरगे आसा अनएम्प्लॉयड आसा घरां आसा जागे कितें आसा हे सगळे विशय हे जेन्ना आमचे कडेन डेटा आसतली तेन्ना आमी बरी पॉलिसी हाडूंक शकता. आमचे कडेन डेटा ना. आमचे कडेन आसा फक्त सेन्सस कितले लोक आसा. करेक्ट. आनी ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आसा पळय ते खंय तरी एका कोणशाक आसा ते सांग्यार आसा. ते सांग्यार कांयच तेजो ना. खंय तरी ताका इंडिपेंडंट कोण तरी ऑफिसर आसचो खंय तरी इन्स्टिट्यूट आसा बट जस्ट नांवा पुरती आसा. एक कोणाक तरी एडिशनल चार्ज दिल्लो आसा तेचो एक खंयच्या तरी ऑफिसराक. हो जो इन्स्टिट्यूशन आतां खूब इम्पॉर्टंट आसा आनी हेज्या खातीर खंय तरी एक इंडिपेंडंट ऑफिसर एक इंडिपेंडंट डायरेक्टर आसची गरज आसा आनी तेज्या अंडर एक कमिटी फॉर्म करपाची गरज आसा. त्या नंतर आमकां कितें कळटलें की बाबा गोंयांत कितके इश्यूज आसा खंयचे इम्पॉर्टंट आसा आनी कशें करपाचें जे ती प्लॅनिंग स्ट्रॅटेजी जाय आसता. सो आतां म्हटलां त्या प्रमाणे सोयरू बाबान म्हटलां ते सारके आसात. आतां फॉर एक्झाम्पल आतां तेणी प्रमोशनाच्या बाबतींत म्हटलेलें आसा की बॅकलॉग कमीत कमी 2000च्या वयर आसात हो डेटा एंड आय एम द प्रॅक्टिसींग लॉयर. म्हाका खबर आसा की कशें जाता. आतां फॉर एक्झाम्पल एक भुरगो जो एक एम्प्लॉई आसा तो UDC आसा नाजाल्यार LDC आसा तेजो प्रमोशन ताका UDC डिनाय करता इवन दो इट हॅज बीन क्लियरली मेन्शन इन द रोस्टर की बाबा बॅकलॉग उरलेले आसा. कित्याक डिनाय करता? बिकॉज तो एक मे बी शेड्यूल ट्रायब आसूंक शकता नाल्यार
बाकीचे खंय तरी कितें तरी तेंच्या भितर डिपार्टमेंटान सारकें आपल्या कोण डिनाय करता बी तो एक डिपार्टमेंट पर्टिक्युलर डिपार्टमेंट दिना दिना आनी तेच्या बाबतींत ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट कन्सर्न डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंट आसा आतां फॉर एक्झाम्पल हांव एक 4-5 केसीस पळयतालो एक एक्सायज डिपार्टमेंटाच्यो मागीर हेल्थाच्यो तश्योच मागीर बाकीच्यो आमचे रिसंटली PIचे तेंचे बॅकलॉग 4-5 आसा बॅकलॉग तेंकां अजून प्रमोशन दिना. आतां प्रॉब्लेम कितें जाता एक जो UDC आसता आनी एक क्लार्क आसता सपोज एक क्लार्काक तो UDC प्रमोशन जाय तेजी सॅलरी कितकी आसतली 40,000 50,000 आसतली. बाबा रे तो भुरगो फाल्यां ताका प्रमोशन डिनाय केलें जाल्यार हायकोर्टाक एक एप्रोच करता तेकडे फीज दिवपाक तेजी लायकी आसतली तेका तो लॉयर एक हायर करपाक जातलो. ह्यो गजाली विचार करपाक जाय. आनी मागीर तो कितें करता एक सोंपे उपाय म्हणटा ते आमकां एक गोवा कमिशन आसा फॉर SC आनी ST तो ताका एप्रोच जाता. आतां इफ यू सी गोवा कमिशनाचो आमचो आमचो एक्ट आसा ऑफ 2010 तो 2010 आयज 2025 ऑलमोस्ट मोर दॅन 15 वर्सां जाल्ली आसा. आज पर्यंत ताका खंयच अमेंडमेंट केल्लें ना. एक 7 पेजीचो एक्ट आतां 7 काय एक 20 पेजींचो एक्ट आसा तो आख्खे फूल आमच्या कशें ते एट्रोसिटीचेर करपाचें आसा. एक म्हटल्यार ताका रुल्स ना. दुसरें म्हटल्यार जे ते कितें सांगतात एक्टात इट इज जस्ट अ रेकमेंडेशन. आतां एका केसीन जी आमची सोशल वेलफेअराचो आमचो एक एम्प्लॉई आशिल्लो ताका 2000 खूब 4-5 2017 केस लढटा तो 2023 रेकमेंडेशन दिता. तेजे ते रेकमेंडेशन आसा ते कमिशन आसा ते गव्हर्मेंटाक धाडटा डिपार्टमेंटाक धाडटा की बाबा TPC कंडक्ट कर ताका प्रमोशन दी. हांगा गव्हर्मेंट कांय जागूच ना. 2 वर्सां जालीं त्या 2 रिकमेंडेशनाचे एक्चुअल इम्प्लिमेंटेशन जायना. रेकमेंडेशन इज नॉट बायंडिंग. फक्त एक रिकमेंड केलें खंय तरी रेकमेंडेशन धाडटा मागीर ताका कितें करता देन यू आर फोर्सिंग हिम टू अप्रोच द कोर्ट. आतां फाल्यां हॉनरेबल हायकोर्टान जर वतलो जाल्यार तेजे लॉयर काडपाक फीस पयशे जाय पडटा. हो एक इश्यू आसा. आनी बॅकलॉग ह्यात एकूच डिपार्टमेंटान आयज सगळ्या डिपार्टमेंटांनी आसा. आनी ते सोयरू बाबान सांगला प्रमाणे 2200 प्रमोशनां हे आसा. हेज्या खातीर कितें करपाक जाय सरकार हेज्या खातीर फोरम काडपाक जाय. रिसर्च आतांच म्हटल्या ज्या प्रमाणे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आसा हेणी एक कमिटी फॉर्म करपाक जाय आनी तिंकां खंय तरी बाबा ही ज्यो गजाली आसा त्यो लोकल लेवलागेर ज्यो ऑफिशियल लेवलागेर सेटल करपाची गरज आसता. हो एक मेन मुद्दो आसा. दुसरो मुद्दो म्हाजो आसा आमी म्हणटा की लँड रायट्स. आतां तुमी म्हणटा की एक ट्रायबल लोक आसा ताका आमी कितें म्हणटा आदिवासी. आतां आदिवासीचो हेजो सिंपल मिनींग कितें की हांगा कोण पयलू सेटलर आशिल्ले ते. आतां जेन्ना आतां 1971-72 सर्वे जालो तेंची आतां कोण आतां रावपी आसा तेंचे सगळ्यांचे अदर रायट्सान कॉलमान नांव आसा. बट अदर रायट्स म्हणल्यार कोण मुणकार. आतां जर तर तेंची नांवां आसा अदर रायट्सान जाल्यार ते आज पर्यंत मुणकार कित्याक आसा. कायदो कितें सांगता तूं 1975 पयलू त्या घरान ते घर आसपाक जाय ते बांदपाक जाय ड्वेलिंग हावस आसपाक जाय त्या दिसासून त्या आज पर्यंत कंटिन्युअस फिक्स हॅबिटेशन आसपाक जाय. आतां तुजे अदर रायट्सान नांव आसा तूं मुणकार आसा तुका कोर्टान वयचें पडटा मामलेदारान तुका तुजें एप्लिकेशन घालचें पडटा फॉर डिक्लेरेशन. बट दीस इज फॉर एवरीवन मुणकारियल हेजे खातीर. दीस इज फॉर एवरीवन. बट वॉट इज ट्रायबलांक अशी सेपरेट कांय त्रास ना ताका लागून. ना ट्रायबलांक त्रास आसा कारण हांगा चडशे लोक आसा ते ट्रायबल लोक आसा. सो ट्रायबलांक आनी नॉर्मलांक कोणाकूय जर अदर हे आसा जाल्यार मुणकार मामलेदारांसून करचें पडटा. सो तेज्या खातीर इश्यू हांगा तो ना दिसता. इश्यू हांगा जो म्हाका सोयरू कडेन उलोवन कळ्ळें की जी लँड रायट्स आसा पळय न्ही अंडर फॉरेस्ट रायट्स एक्ट कळ्ळें ते डिले जाता किंवा तांचे क्लेम्स आसा ते भायर मारले वता आनी दाखयल्ले वता की ओके आमी हे 50% म्हणजे फक्त आंकडे कमी जाता. इज इट ट्रू? 2 तरेचे आसा लँड रायट. एक फॉरेस्ट रायट एक्टा अंडर जालोच जे फॉरेस्ट ड्वेलर्स म्हणजे फॉरेस्टान रावतात तो ज्या फॉरेस्ट ती जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटाची मालकीची. ओके. दोतोर म्हणटा ते विशय वेगळो आसा. अशें जे जमीन म्हणजे पोजेशन आसा बोर द इयर प्रायवेट लँड म्हणजे कल्टिवेट करता म्हणजे थंय तो भाटकार. बट दॅट इज अ प्रॉब्लम विथ एवरीवन. एकाच हांव कनेक्ट कित्याक लागून म्हटलो कारण हेज्यो खूब लिंक फुडें आसा. आतां एक म्हटल्यार कितें जे आमी मुणकारेल घरां आसा ही आमची आदिवासींची घरां. आतां आमी रावता थंयसर खूब वर्सां जालीं आमी सगळे करता. आमच्या खातीर आमचो डिमांड कितें आमच्या खातीर कित्याक स्पेशल कोर्ट करचो एक गजाल. दुसरी गजाल तुमी बाबा एक खंय तरी कमिटी विलेज लेवलान केला जो पंचायत आसा सरपंच आसा बाकीचे ऑफिसर्स ते गांवांत वतले आनी आयडेंटिफाय करतले आनी तांकां डायरेक्ट सनद दितले. ह्यो गजाली कित्याक म्हणटा कारण अश्यो खुबश्यो स्किमी आसा. आतां फाल्यां तर एक सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑफ स्कीम करतलो म्हाका जर एक खंय तरी धंदो करतलो आनी ती स्कीम हांव तर बेनिफीट घेतलो जाल्यार वन ऑफ द इम्पॉर्टंट कंडिशन्स कितें आहा तितून की म्हाका प्रॉपर्टी मॉर्गेज करपाक जाय. अरे जे म्हाज्या नांवार प्रॉपर्टीत ना हांव अजून मुणकार आनी टेनंट म्हणून झगडटा हांव खंय त्यो प्रॉपर्टी मॉर्गेज करतलो आनी जेन्ना मॉर्गेजूच करूं शकना तेन्ना म्हाका बेनिफीट कशें मेळूंक शकता. ओके
ट्रू. ते अजून तुझी झगड येतूनच आसा, डिस्प्युटेड आसा. आणि आज आमचो सामान्य लोक, गरीबातलो गरीब लोक, एक ट्रायबल लोक जर तो डिक्लेअर करतलो, तेका प्रोसेस खबर ना, मामलेदारान कशें एप्लिकेशन घालपाचें खबर ना, आदोगादांक फी दितलो म्हळ्यार कापसतात ना. सो ह्यो तेज्यो सगळ्यो गजाली आसा, तेच्या खातीर एक सेपरेट ट्रायबला खातीर खंय तरी फॉरम करचो. हांव खंयच्याच मामलेदार वॉट कायंड ऑफ एक तरी तूं म्हणटा की ट्रायबल्सा खातीर सेपरेट कोर्ट करचो पडलो, जॉयंट मामलेदार लँड डिस्प्यूट रिलेटेड इन अ प्रायव्हेट लँड आसा पळय त्यो करचो पडलो. करेक्ट. जंय तुजें नांव ऑटोमॅटीक जे लिस्ट जाल्लें आसा. आनी FRC खातीर फॉरेस्ट रायट क्लेमा खातीर ऑलरेडी तांणी बॉडी आसा जी एक्चुअली त्या एरियेन वचून करेक्ट. आनी त्यो FRC आसा पळय तो आमचे 12 तालुक्यांतले सगळे 12 तालुक्यांक लागना, एक 2 ते 3 तालुक्यांक लागता. तेंचो विशय आसा तो. हो मुनकारेलचो इशू हा 12 तालुक्यांतलो आख्ख्या गोंयभराचो इशू आसा. आनी हेज्या खातीर ट्रायबलांच्यो केसीस फास्ट करच्यो बिकॉज फायनान्शियल सिच्युएशनाचेर म्हाका एक सांग पळय. ट्रायबल्स इन गोवा, आदिवासीज आसा पळय न्ही, तांचे फायनान्शियल सिच्युएशन कशें आसता? ते खरेंच गरीब आसा काय खुबशे जाण अशे म्हणजे ते फुडें सरिल्ले आसा आनी तांचे आतां दो दे आर ट्रायबल्स बट दे आर फायनान्शियली 100% तशें ना. सकाळी जाणांचे बिझनेस करपाक आतां थोडे आतां जॉब करून म्हणजे हळूहळूच हे जातात, म्हणजे फायनान्शियली सुदारतात सगळ्यांचे हे. बट मॅक्झिमम जो ट्रायबल आसा दे स्टील स्ट्रगलींग फॉर हे, म्हणजे फायनान्स कशें आसा, मेन सोर्स इज मेन सामको तो कॅश करपाक जाल्यार काजू जर बरें लागलो, म्हणजे आमची म्हाका खबर आसा आमी बरेपणाक काजू कितें जोडटालो पळय ते वर्सभरात तेजेर हे जातालें, कित्याक आमी भात काय विकून जाल्ले तेन्ना. बाकीचे कल्टिवेशन कितें करतालो पळय, आतां खंय तरी आमचे तूं दिश्टी पडटा बायलो बी येवन विकताचे, पयलीं तें नासतालें. काजू होच कॅश क्रॉप आसलो. आतां हळू कशें आसा, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी भायर तवशी बिवशी आतां मातशें जावपाक लागला. पण मॅक्झिमम जो आसा, म्हणजे हांव टू बी फ्रँक टू बी प्रिसायज 70-80% ट्रायबल अजुनूच असो ताका इकॉनॉमीक जो सोर्स आहा पळय तो तसो म्हणजे अजून आमचे कडेन सगळें आसा, नॅचरल रिसोर्सीस आसा ज्यो तुजे सारक्याक जर हाडले जाल्यार तूं उमेदीन घेतलो. यू नेवर आस्क फॉर कॉस्ट कितले तूं घेता, कारण हेल्दी मेडिसिनल इम्पॉर्टन्स हें आसता. पूण ताका तो एक हे चॅनलायज करून मार्केटींग करपाचें आसा पळय तें अजून जालें ना. म्हणजे आमी खूब वर्स जाल्यार आयकता सेम हेचेच की हायवे सायडीच्यान ट्रायबल मार्केट करतले, म्हणजे म्हाका मनोहर पर्रीकर आसतना सांगलें तें आज म्हळ्यार जायना, कळ्ळें न्हू. हो विशय आसा. फक्त हांव टच करता ते दोतोरान सांगलें ते TRI आसूं, म्हणजे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आसूं, किंवा ते बॅकलॉगाचो इशू आसूं, किंवा स्पेशल कोर्ट म्हणटात म्हणजे फास्ट ट्रॅक करपाक. आमचे कडेन आतां परत तें सांगता हांव, ट्रायबल सब प्लॅना अंडर जर 2,500 कोटी जर प्रोविजन केलें जाल्यार हे पयशे सगळी गजाल करप शक्य आसा. पूण आयज म्हळ्यार तो 1,300 कोटीचे वयर केन्ना प्रोविजन जालें ना. तो 50% म्हळ्यार केन्ना तो मोडलो ना, हो फॅक्ट. तो फिगरा प्रमाणे 20 ते 30% पयशे जे ट्रायबल सब प्लॅनाक दिला पळय ते मोडले वता. हय, आनी चडसो डायवर्ट जाता, खुबशे डायवर्टूय जाता न्हू. फॉर एग्जाम्पल एक कॉन्स्टिट्युएन्सी आसा, तितून एक हॅबिटेट आहा तुगेल्या ट्रायबलांचे. त्या जाग्यार तो एक प्रपोज करता लोकल MLA कोण मिनिस्टर आसा तो, की बाबा अंडरग्रावंड केबलिंग घालया म्हणून. तर सरसकट तो ट्रायबल फंडूच घालता. थंय तुगेले 500 कोटी थंयच गेले. तो एक्चुअल बेनिफीट सो रेशनिंग जायना, म्हणजे इक्वल डिस्ट्रिब्युशन दोतोर म्हणटा सारकें आसा. ताका प्लॅनिंग जाय, ताका डेटा जाय, ताका तुका म्हणजे सारको म्हणजे पंचायत लेवलाचेर वचून तें तुका आसपाक पडटलें. आनी हें करपाक गव्हर्मेंट कॅन डू, लागता कितें पयसो आसा तो खर्च कर. आमी तेंच म्हणटा न्ही रे. तो 2,500 कोटी जर वर्साक ह्या ट्रायबलांच्या डेव्हलपमेंट खातीर सरकार मोडीत जाल्यार तूं आतां विचारलो तो क्वेश्चन तो इरिलेवंट जातलो फाल्यां. म्हणजे फायनान्शियल पोजिशन कशें आसा काय म्हणून. Ready to ride small and save big? Counter Honda brings you an exclusive limited period offer on India's favorite scooter, the Honda Activa. For a short time only, get a special discount of up to ₹3,000 on your brand new Activa. Whether it's the trusted, stylish and most reliable Honda Activa, there's never been a better time to make it yours. Smooth performance, legendary mileage, unmatched reliability, and now huge savings too. But hurry, this offer is only valid till 31st of May at Counter Honda showroom. Walk in today, test ride your new Activa and grab your ₹3,000 discount before it's gone. Counter Honda, your ride begins here. हेजेरूच हांव तुका विचारता की तुका अशें दिसता की ऑफकोर्स ताजेर आन्सर दी की कांय जाग्यांनी खूबच पयशे पंपींग जाल्ले आसा आनी फॉर दोज स्किम्स लायक अंडरग्रावंड केबलिंग आसूं किंवा रस्ते आसूं वीच अदरवायज यू कॅन डू इट अंडर सम अदर हेड्स लायक PWD आसत किंवा रोड्स एंड हायवेज आसत
वॉट इज युअर रिएक्शन? माझे पळय एके प्रश्नागेर येतात हांव उत्तर दितात, पण जे सोयरू बाबान जे म्हटलें 2002 फंड आमचे सेंट्रलाकसून आमकां दिता, कितके जाता 200-300 जाता करोड. सो हे कित्याक लागून जाता, हे कोण करता कळ्ळें बाबा, हेज्या ती रिस्पॉन्सिबल कोण. आनी जशें म्हटलां की 70 ते 80% आज पर्यंत आदिवासी लोक गरीब आसा जे मातयेच्या घरांत रावता, गांवांनी रावता. आतां जशें म्हटलां की फंड डायवर्ट जाता, हे कित्याक लागून जावंक पावता, कारण खंय तरी ती प्लॅनिंग ना. आतां जशें तुज्या प्रश्नागेर येता की PWDचे रोड आसा, अंडरग्रावंड केबलिंग आसा, हो कित्याक जाता, कारण आयज खंय तरी ते जसं सांगा त्या प्रमाणे खंय तरी ते STचे पयशे खूब डायवर्ट करता, सॅलरींग मे बी आसूंक शकता, आनी आतां तुजें म्हटल्यार इशू आनी जाता ह्यो गजाली. कित्याक खंय तरी कोण आमी आवाज उठोवपी ना, आनी खंय तरी तेगेर आमी कोण चॅलेंज करना, आनी हे सरकाराच्या मुखार आमी सारके प्रस्ताव. म्हाका हेल्थ फॅसिलिटीज हांवें पळयले खुबश्यो. आतां फॉर एग्जाम्पल तुज्या एरियांनी आसा पळय, ते हेल्था खातीर तांकां भरपूर पयस येवचे पडटा, पूण त्या एरियांनी तांकां जर फंड आसा जाल्यार हेल्थ सेंटर्स, हेल्थ फॅसिलिटीज करपाक मेळटा. म्हणजे हांव ज्या गोकुळला रावता पळय, थंयच्यान म्हाका 2 हेल्थ सेंटर आसा, एक काणकोण किंवा बाळ्ळी PSC, दोनी सेम आहा, डिस्टन्स 20 किलोमिटर्स. कितें आहा जाल्यार तूं थंय येवपाचें. एक सब हेल्थ सेंटर म्हणजे कितें बारशे आसात, पूण ते म्हाका रेगुलर नासता, ते दिसाचे येता आनी वयता, तशें येना. कळ्ळें न्हू. हेल्थ म्हणटा तशें हो जर फंड यूज करीत जाल्यार जाता, करपाक जाता. तूं एज्युकेशन म्हणजे आमची स्कूल्स आसा पळय ट्रायबल एरियांनी, तूं अजाप जातलें स्कूल काय म्हणून. तूं ती आनी हांगा पणजेची कंपेर करीत जाल्यार 2 फक्त रूम आसता भुरग्यांक शिकोवपाचें, आनी कितें आसा कांयच ना, फॅसिलिटीज कांय ना. टिचर आसा, टिचर डेडिकेटली भुरग्यांक शिकोवपाचें काम करता. ते आमी दोळ्यांनी पळयता, कित्याक हांव ऑफन गांवांतल्या खंयच्या शाळेंत विजीट करता, टिचराक इंटरेक्ट जाता. डॅट इज नॉट. बाकीच्या सिटी एरियांनी जर बरी फॅसिलिटी मेळटा, भुरग्यांक कितें जाय, बरो ग्रावंड जाय. तुका बेस्ट एग्जाम्पल सांगता हांव. गोकुळच्यान 2-2.5 किलोमिटर किस्कोण गांव आसा, जो म्हजो ओरिजिनल गांव. फाटीं तुवें न्यूज आयकलो आसतलो तो. थंय स्कूल आसा, पोर्चुगीज बाबासाहेब बांदेकर तेन्ना बांदलें. आनी कितले वर्स ते तुजें पोलिंग स्टेशन बी तेंच आसा, कळ्ळें, आमच्या बुथाचें. थंय एरिया आसतली म्हजे कोतान चड ना ती, आसून मॅक्झिमम तुगेले एक 300-400 स्क्वेअर मिटर आसतली. तेचें स्कूल एक रुमाचें, तितून 4 पयली, 2री, 3री, 4थी शिकयता. पण गव्हर्मेंटान पॉलिसी घेतली की गव्हर्मेंट लँड आहा थंय वचून टावर घालपाची. तूं अजाप जातलो, 7 मिटर सुद्दां ना. ग्रावंडार स्टेज मोडली ग्रावंडाचेर हल्ली, आनी थंय टावर उबारला. टावराक कोणा उपज ना, टावर जायच. स्कूल प्रिमायसीस हांगा स्कुलाची बिल्डींग, हे स्कूल अशें आसा मोडकें, तें अजून कांय रिपेर जायना अजून. आनी थंयच्यान 6 ते 7 मिटराचेर तुमी टावर बांदून जालो. पेरंट्सांनी एजिटेशन केलें, आमी भुरग्यांक धाडचेच ना म्हणा स्कुलाक. आयज अशी परिस्थिती आसा, भुरगे टिचर थंयचे पेरंट्स ते आमी धाडिना म्हणटा. कोण रिस्क घेतलो? कारण स्ट्रक्चर तूं केन्नाय कितें जावंक शकता न्हू, कॅज्युअलिटी कितें जावं, म्हणजे कितें हें आसा. बाकीचे जागे आशिल्ले जाय जाल्यार टावर घालपाक आसा न्हू. फॉरेस्ट एरिया कितल्योशो जाय जाल्यार करपा जातालें. आतां पेरंट्सांनी एग्जाम्पल सांगता तुका, ज्या जाग्यार बरी फॅसिलिटी दिवपाची एज्युकेशना खातीर, त्या जाग्यार अशें करून पेरंट्स अशें आसा डेलिमान आसा, आमी भुरग्यांक धाडप ना म्हण ठरयलां. आतां प्रोपोजल कितें जालो, आनी एक्चुली ती शाळा आहा पळय गांव वाड्या वयल्यान सादारण एक 1.5 किलोमिटर पयस आसा. आतां हांवें एक्सपिरियन्स दोळ्यान पळयला, त्या रस्त्यार येतना दिसाचे 11 वरांचेर सुद्दां गवेरेडे दिसता. ही पयली ते 4थी भुरगीं जी आसतली 8 ते 9 वर्साची, ती एक म्हळ्यार थंय येवप सेफ ना. आतां जेन्ना सरकारान ऑप्शन चिंतलें न्हू, ताका बरी शाळा बांदून दी म्हणटा थंय लागीं वाड्यार, ती करिना न्हू. हो जो फंड आसा थंय युटिलायज करा. मीन्स जस्ट बिल्डिंगूच बांदपाची गजाल, बिल्डींग आनी ट्रायबल फंड्स आसा आनी आसलेले हांगा पयशे पडे घालता न्हू. ग्रावंडाचेर तूं टावर बांदलो, ग्रावंडाचेर टावर, मागीर सांग म्हाका ना, आनी स्टेज बी मोडून. आनी तशेंच म्हाज्या व्हिडिओ आसा. हांव करमये गांवचो, हांव वॉर्ड नंबर 3 पंच म्हणून निवडून येयला. आतां भायरची गजाल उलयना, म्हाज्याच गांवची उलयता. आतां म्हाज्या घरान जी म्हाज्या वॉर्डान जी घरां आसा ती कमीत कमी 200-300 घरां आसा. ती आतां ती घरां मोर देन 100 इयर्स थंयच आसा ती, आनी ती घराची वॉल एकामेकाक कनेक्ट जाल्ली आसा. आतां घराची प्लिंथ एरिया कितकी आसतली, मॅक्स टू मॅक्स 50-60 आसतली, आनी त्या एका घरान एक 7-8 जाण फॅमिली रावता, नाल्यार 4-5 कुटुंब बावर रावता. फाल्यां जर ते लग्न जालें तेंच्यांनी रावपाचें खंय? आतां जर तूं ते बांदपाक गेले, बाडकार येता, बाडकार ऑब्जेक्ट करता, तांच्या नांवार जागे ना, जागे ना. फाल्यां बांदतलो म्हटल्यार तिंका तशें प्रोविजनूय ना, परमिशन वर्सां पासून रावता. आतां ऑलमोस्ट मोर देन 100 इयर्स जाले जे आसा तेंच्या नांवार हावस टॅक्स रिसिप्ट आसा, ज्यो पंचायतीन रजिस्टर्ड जाल्ल्यो आसा, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन बिलां, रेशन कार्ड, हे सगळें आसा. पूण जर फाल्यां भाव एक 2 जाण भाव आसा, आपूण सकयल आनी दुसरो भाव वयर बांदतलो जाल्यार तेंच्यांनी परमिशन दिवंक शकना. सरकाराच्या एक रिपेर परमिशन आनी ड्वेलिंग ते एकूच स्लॅब तुका परमीट करता. तेंच्यांनी करपाचें कितें?
सो आमचें एक प्रपोजल गव्हर्मेंटा खातीर आशिल्लें की बाबा कोमदाद लँड आसा, कित्याक लँड आसा ते तुमी खंय तरी 100 मिटर जिंका लँड ना, जागो ना, एलोकेशन ऑफ लँड की ओरिजिनल कोण ट्रायबल लोक आसा तांकां एक दिवचे, ओरिजिनल आदिवासी कोण फुकट दिनाका, बट एक कमी रेटीन जे ते एफोर्ड करूंक शकता त्या बाबतीन खंय तरी प्लॅन करा. आनी म्हाका दिसता अशेंच एक वर्स का 2 वर्सां पयलीं आमच्या सीएमाचो स्टेटमेंटूय येयल्लो की तेणी 100 स्क्वेअर मिटर जागा दिवपाची आसा म्हणून. तेजेर खंय तरी लक्ष करपाक जाय. आनी हेज्या खातीर हांव ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट परत म्हणटा खूब गरजेचें आसा. डेटा असल्यार काम करपाक, डेटा असल्यार काम करूंक मेळटा. बाबा कोणाक कितें ना, कशें ना, पॉलिसीज. आतां फॉर एग्जाम्पल स्किम्सागेर येता. आतां 2 स्किम्स आसा, एक अटल आश्रय योजना आसा आनी आश्रय योजना आसा. आतां अटल आश्रय एक रिपेराक दिता, रिकन्स्ट्रक्शनाक फंड कितको दिता, एक 1.5 लाख रुपये दिता. हो 1.5 लाख सफिशियंट आसा एक घर रिपेर करपाक. आमी एक्चुअली तुका मदींच इंटरव्यून करता, रमेश तवडकरां कडेन उलयताले, ते म्हणटा की लोक फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेता आनी तो घराक घालना आनी खंय तरी मोडटा आनी सेकंड इन्स्टॉलमेंटाक येच ना म्हणून. ना, हितून अदर सायडूय आसा. ते 1.5 लाखाचे ते कितें करता लोक की 1.5 लाख घेता, फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1,32,000 काय 1,38,000 येता इन्स्टॉलमेंट, फर्स्ट इन्स्टॉलमेंट, बिकॉज हांव पर्सनली स्किम्स करता, म्हाका खबर आहा. सो तो लोकांक घेता, लोक आत घालता घराक. आत घातले म्हटल्यार लोक ते बांदपाक वता पळय, ते फंड पावना, घर इनकम्प्लीट उरता. सो तूं कंप्लीट घराचे फोटो मारून परत सेकंड इन्स्टॉलमेंट कसो क्लेम करतलो? फर्स्ट इन्स्टॉलमेंटान घर कंप्लीट कर म्हणटा ते, फोटोगार आनी कंप्लिशन सर्टिफिकेट दी, बाबा जाला म्हणून. आतां तो तूं सांग, एक खंयच्या घराक एक नळ्यांचेच घर आसा, नळेच ते रिप्लेस करतलो, लाख असोच खर्च येता. वाशे कितके म्हारग जाल्ले आसा सारकें. सो 1,32,000 दिता, 1.5 लाख दिता, सफिशियंट आसा. सेकंड इन्स्टॉलमेंटाचो प्रश्नच येना. आनी दुसरी स्कीम आसा, दुसरी आश्रय आसा, दी आमची कॉर्पोरेशनाची आसा. ती कितें आसा, ती 5 लाख तुका लोन दिता. आता रिकन्स्ट्रक्शन, नवीन कन्स्ट्रक्शन करतले, 5 लाख सफिशियंट आसा. त्या 5 लाखान तूं खंय तरी तो एक स्लॅब तरी जावंक शकता, कितें जावंक शकता. पळय गो, पाड पडू हांचे, कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा, तूं चड चिंतू नाका, राव. हे पळय, सगळ्यान शुद्ध पंचामृत, जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. पंचामृता. सो ट्रायबल सबप्लॅनान पयशे आसा पळय, दॅट कॅन बी यूज फॉर दीस कायंड ऑफ एक्झॅक्टली त्या करपाचे ते करपाक मेळटा. प्रायवेट पर्पजाक यूज करपाक मेळटा. इट शूड बी ऑन अ पब्लीक. देर इज अ स्कीम. आता तो म्हणटा पळय ते अटल आश्रय 1.5 लाखान कितें जाता, 1.5चे 5 करा, 5चे 10 करा. आमचे पयशे ते हे करा म्हणटा. तेच तशेंच अलॉट जाता न्ही ते फंड. प्रोविजन, एडिशनल प्रोविजन करपाचें तेका, ते करिना न्हू. आतां उदक शाळेचें सांगता, फोटोज मारून हाडलो मुद्दम तुका, ही शाळा आनी हें हांगा टावर आतां ऑलरेडी कंप्लीट जालो, रेंजी मेळपाक दी आमी एडिट करून घालया भितर. कळ्ळें तो विशय. सो मोबायल आसा म्हटल्यार लोकांक शिकपाक त्रास जाल्ले सद्या. ना मोबायल टवरा कोणा ओपोज ना तशें म्हणना, पूण ना पूण रॉंग जाग्याचेर आसा. हय, तूं कोण म्हणटलोच न्हू रे. आतां तूं फाल्यां तुज्या हांगा हायस्कुलान तुज्या गेटीचेर टावर घातले कितें जातलें सांग. भुरग्यांनी खेळप, स्टेज मोडली काय मग भुरग्यांची परफॉर्म करपाची, स्टेज मोडून टावर घातलो न्हू, ते सांगता. दुसरो विशय मिसप्लेस प्रायोरिटीज. आतां लँड इश्यू परत सांगता आनी डेटा. ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटाचो तेणें विशय काडलो म्हणून सांगता हांव. ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आहा पळय, ते कोणाच्या अंडर चलता, जे ST कॉर्पोरेशन आहा पळय, तेजे अंडर तेमी ते फॉर्म केला. इट्स अ इन्स्टिट्यूट. आनी ताचो मॅनेजींग डायरेक्टर आसा पळय, तो डायरेक्टर एडिशनल चार्ज कितें आसता तेजे एक्स ऑफिशियो तो डायरेक्टर. आतां रिसर्च हो जो सब्जेक्ट आसा तेका एक्सपर्ट जाय, तूं त्या फिल्डाक काम केल्लो जाय, बरोबर न्हू. सो तेका एक फूल टायम एक एक्झिक्युटीव डायरेक्टर जर अपॉयंट केल्लो, मागीर MD तुगे 6 म्हयन्यान ट्रान्सफर जाता न्हू. 3 म्हयन्यान ट्रान्सफर जाता. फाल्यां तुजे कोणाचे कडेन बरे पॉलिटिशियन बरें ना पडना जाल्यार रोखडोच 2 म्हयने ट्रान्सफर दुसरो. सो थंय तशें सब्जेक्ट समजपाकूच परत टायम लागता. तसो एक एक्सपर्ट जाय, तेका तेजे कडेन टीम जाय. सेकंड, त्या TRI अंडर 1-2 प्रोजेक्ट कोण दिशा फावंडेशना म्हूण दिल्ले आसा. हांवें ऑब्जेक्शन रेज केलें तेका. ती खंयची तरी भायली हें कितें NGO, ते एक हें करता हांगा कितें ट्रायबल मायग्रेशन लायवलीहूड इतलेशे तेंचो सब्जेक्ट घेवन ते एक सर्वे दिल्ले तांकां. कितले पयशे दिवचे तांकां, तो डेटा आहा म्हाजे कडेन भितर. 50 लाख 60 लाख कशें काडून दिले ते ऑलरेडी दिले. आनी ते मदीं
60 लाख रुपये काढून हांवें इन्सिस्ट केल्लें स्वता थंय बसून की आमच्याच भुरगे भितर घेया, आमी करून दिता म्हणून, की डेटा एक आमकांय कळटालो कितें आसा तो, तें करपाक तयार ना. तें काम सोंपले दुसरो ताका प्रोजेक्ट दिता, दुसरो ट्रायबल सबप्लॅन कसो युटिलायज जाता तो करपा खातीर आनीक 25 लाखाचे प्रोजेक्ट. हे कितें मग ट्रायबल सबप्लॅन कसो युटिलायज जाता तो अभ्यास करपा खातीर पयशे परत तेच सेम. कोणाचे फेवरेट आसतले ते म्हाका खबर ना, कोणाचे फेवरेट आसतले कोण रिकमेंड केल्यार ताका दिता. पूण आमचे कडेन भुरगे आसा काम करपाक जाय जाल्यार हे करपाक जाय ते मोडिना ना ते मोड ते सांगता न्हू. म्हणून सांगता हो पयसो आसा पळय 2,500 कोटी नोटीस मुखार माय न्हू ट्रायबल. एक आमचे कितले आसतले गांव आमचे आसून ट्रायबल हॅबिटेट तातूनच 1 कोटीचो एक गांव 1 कोटीचो म्हळ्यार खुबशे कितें आसता लोकांची रिक्वायरमेंट खूब जातले न्हू. एम्प्लॉयमेंटा बाबतींत ह्युमन डेव्हलपमेंट ऑफकोर्स जाता न्हू. तो जायना म्हणटा. म्हणजे ओवरऑल आमी सुरवातच्यान इशू आमी डिस्कस करताले की इशू आसा, हे इशू तो स्वता प्रॅक्टीस करता, तेजे कडेन लोक येता, ताका चड खबर आसा. हांव जर्नलिस्ट म्हाजे कडेन येता आनी तूं जाण आमी पयलींच्यान म्हणजे आतां तूं पणजे मडगांव पणजे केन्ना रावलो आठवड्याक 2 दीस कोणा तरी अशी पर्सनल कामाच आसतली, म्हणजे ताका कांय खबर सुद्दां ना, ते आमी करता. म्हणजे हितून आमी पयलीं करता जाल्यार करता. पूण इशूज आसा. पूण इशू आसा तेन्ना खंय तरी सिरियस, म्हणजे तो म्हणटा थोड्यो गजाली फास्ट ट्रॅक करतल्यो. आतां गव्हर्मेंट सरकार तुमच्या दारी म्हूण करता, मागीर तुगेले म्हणजे गांवांनी कॅम्प करता, करा अशें कॅम्प न्हू. थंय तूं FRC केसी घेया, थंय लँड इश्यू घेया, थंय अटल एक्सरेजी स्किमी ऑन द स्पॉट दिया फटाफट. काय डॉक्युमेंट ना तो हाडपा लाय. आतां FRC सांगता तुका, FRC कशें आसा ताका एक तुका एविडन्स जाय पडटा. म्हणजे तूं तो पोजेशन आहा, म्हणजे इवन तुज्या फॉरेस्टान 20 वर्सां पयलीं कंप्लेंट घातल्या तुजेर, तूं थंय झाड मारलें म्हणून. इट कॅन बी एविडन्स. कळ्ळें न्हू. आनी एकदां एक वर्कशॉप जालें, हांव तें मुद्दम अटेंड केलें. थंय सांगलें की जे ऑफिसर आहा तेणी लोकांक एसिस्ट करूं जाय. एखादो ते डॉक्युमेंट आर्कायव्जाक मेळटलो, एसिस्ट दी ताका. हांकां जाल्यार हांगा बेनिफीट कशें दिवप ना हेजी चड भर आसता, आडोवप कशें. हय करेक्ट. एकाच हांव एड करतात. सेम इन द केस ऑफ मोनकारियल 2 गजाली जाय. एक तूं बिफोर 1975 रावपाक जाय, फिक्स हॅबिटेशन. आतां एक हावस टॅक्स सिस्टम पंचायतीन केन्ना हेजे हावस रजिस्टर्ड जाल्ले आसा, 1975 एक आयडेंटिफाय जालो. दुसरें ते सरपंचान वचून पळोवपाचें बाबा तो त्या घरान रावता काय ना, जालें 2 इश्यू सॉल्व. इतक्यो केसी 10-15 वर्सां इयरली टॅक्स भरता जाल्यार इयरली टॅक्स भरता. 15 वर्सां केस चलोवपाची गरज ना. आतां दुसरें वॉट वी आर डिमांडिंग इज नीड नॉट वॉन्ट. आमकां वॉन्ट दिनाका, आमकां गरज्यो आसा त्यो दियात. एक्झॅक्टली. कळ्ळें. आनी आतां सिंपल इशू करता. आमकां कास्ट सर्टिफिकेट जाय. आतां एक जर आमचें कास्ट सर्टिफिकेट आमकां घेतलो जाल्यार ते म्हणटा की कोणाचें एक लिंक डॉक्युमेंट ST सर्टिफिकेट दी. आनी दुसरें म्हणल्यार प्रायर टू 1961 कोणाचे तरी आमकां घरांचे डॉक्युमेंट जाय. आतां आमचो STचो प्रॉब्लेम तुका सांगता. आतां आमचे हितून ST 2 आसा की एक आसा एक नव हिंदू जे कन्वर्टेड जाल्ले आसा, जे पयलू आसा ते, आनी दुसरे आसा जल्मी जे ओरिजिनल गावडा म्हणटा ते. आतां जे थोडे आमचे लोक आसा तेंचे आतां सरनेम कितें आसलेले, पयले गावडे आशिल्ले, मागीर ते कन्वर्ट जाले फर्नांडीस जाले, मागीर परत ते गावडे जाले. थोड्यांचे काणकोणकर आसा, थोड्यांचे आनी कितें आसा. आतां तूं तर ते लिंक डॉक्युमेंट तर फाल्यां हाडपाक गेलो जाल्यार तुज्या आज्याचे आसतले फर्नांडीस, बापायचे आसतले कितें काणकोणकर, तिसऱ्याचे आसतले गावडे. सो लिंक डॉक्युमेंट कशें हाडूं. आतां जर तर तूं त्या सरपंचाक विचारिना, कन्सर्न पंच मेंबर, म्हाका खबर आसा की म्हाज्या घरान खंयचो समाजाचो लोक रावता, ताका तूं बाबा विचार, बाबा ताका व्हेरीफाय करपाक दी, बाबा हो जो लोक आसा हो ST लोक. तूं 1968च्या खातीर कितक्यो सर्टिफिकेट स्वता हांवें अपलोड केले. हो एक प्रॉब्लेम आसा. कन्वर्ट जाल्ले लोकांक. हय. सो सरनेम खंयचे टायप कशें करतले, मामलेदारांकूय ब्लेम करून ते डायवर्जन सर्टिफिकेट दितले तरी कशें. एक हेजें सिम्प्लिफाय करा. म्हाजें कितें लोकांक, हांव सरकाराक टोटली ब्लेम करना, हांगा सरकारूय मदत कर, सगळे आपले सपोर्ट करता, बट खंय तरी आमचें एक आसा, बट एक खंय तरी जॉयंटली जावपाक जाय. मरे जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. म्हजे भाशेन हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केल्या बरें? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह. मॅगविल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्विस, वाह. नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट एंड बॅलन्सिंग, पेपरलेस बिलिंग आणि जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्विस आहा. गाडी सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आणि मग दोतरा घेवत मरे. होय. सो बेसिकली टू एंड एवरीथिंग, ओके, सो बेसिकली हांगा सिस्टम प्रॉपर आसपाची गरज आसा. म्हणजे डेटा पॉलिटिकली हाका ताका कितें म्हणून काय फायदो ना. आणि जो गोविंद गावडेन विशय काडला पळय तातूंत तथ्य आसा.
ते फायलीचे आय डोंट नो बट रायट्सा बाबतींत हय हय ऑफकोर्स जालें न्हू हे कॉन्स्टिट्युशनल रायटूच आहे आमी उलयता पळय आतां फंडामेंटल रायट्स थोडे हितूनच फायल एक बाबा ब्रायब घेता की दॅट इज अ डिफरंट विशय जे कोणी दिला ताका खबर आसतली ब्रायब आनी कोण घेता ताका खबर आसतली ब्रायब पूण हे जे मेन विशय आसा पळय की बाळी एजिटेशना नंतर आतां म्हणसर ट्रायबलांचे जे सुदारपा जाय त्या प्रमाणे ते जीवनमान सुदारिल्लें ना पळय आतां बाळ्ळेच्या उठाच्या आंदोलना नंतर आतां फाटले 14 वर्सां जालीं प्रेरणा दीस करता आयकला तुवें मंगेश गांवकर आमचो आनी दिलीप वेळीप आमचे 2 भाव गेल्ले तिसरो मरपाचो हांव न्हू तो जाणा तूं जाणा ते हय न्हू आमी तेजेर वचून शूटूय केल्ले हय तुमी हे सगळें प्रेरणा आमी म्हणजे हांव 14 वर्सां जालीं हांव केन्ना एटेंड करूं ना तो बिकॉज आय डोंट बिलीव इन इट ज्या दिसा तुका मारता पळय त्या दिसाक तो सेलिब्रेशन करपाचो दीस आसना इट्स अ ब्लॅक डे जाय जाल्यार म्हजें सजेशन आहा की मंगेश गांवकराचो आनी आमचो दिलीप वेळीपाचो बर्थडे आसा पळय तेजे बर्थ एनिवर्सरी म्हणून सेलिब्रेट करपाचें आहा जाल्यार तुमी तो मरणा पासून प्रेरणा कसली घेवपाची म्हणजे तुमी आनी लोकांक जेवण दितले ते आसा कितें विशयपणां हे म्हाका येना सारकें दुसरो विशय आसा पळय आतां जमनीचो 2012 काय 13 नरेंद्र सावयकर तो MP जावचे पयलीं ही वॉज अ चेअरमॅन ऑफ लॉ कमिशन आमचे थंय पाडेक इव्हेंटाक ते गेस्ट म्हणून आयिल्ले तेन्ना आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट इव्हेंट सो उलयतना हांवें सेम विशय मांडलेलो की एज अ लॉ कमिशन यू कॅन रिकमेंड एक ट्रायबल आमची लँड इश्यू आसा पळय ते सोडून कितें मेकॅनिझम वर्कआउट जाता काय कितें हांवें तेणें अनावन्स केल्लें सोल्युशन सजेशन बरें आसा म्हणून पूण फुडें कांय जालें ना तो म्हळ्यार जो मेरेन आमकां डेडिकेटेड कसलें एक मेकॅनिझम दिना हे इश्यू आमकां रिजॉल्व जावपाक खूब डिफिकल्ट आसा आनी परत ऑब्वियसली ताका पॉलिटिकल वील जाय ना अशें न्हू आमी पॉलिटिक्स आनी हे इश्यूज सेपरेट करूं शकना पॉलिटिकल वील जाय कळ्ळें तुका सो आतां इवन ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आसा ताका सुद्दां पॉलिटिकल वील आसचें पडटलें की कोण तरी एक्झिक्युटीव डिरेक्टर घालून फूल टायम मनीस आसचो पडटलो आनी ताका आमच्या सारके जे कोण काम करपी फिल्डाचेर आसा पळय तांकां कॉन्फिडन्स घ्या हय आनी वायफळ खर्च करप हांव थोडे दीस तितून 2-3 मिटींग अटेंड केल्यो म्हणजे जे जेन्ना ट्रायबल फ्रिडम फायटराचें एक म्युजियम फर्मागुडी जाता तेन्ना आय वॉज अ पार्ट ऑफ इट पयली मिटींग हांव पावलो ना की म्हणजे ट्रायबलाचे गोंयचे ट्रायबल हे आसा पळय फ्रिडम फायटर तेंचे हे करता ते जे अशे खुबशे हांव स्वता विजीट केल्या केपें काणकोण अशें अजून ते बाबड्यान केन्ना क्लेम करूं ना फ्रिडम फायटर म्हणून तांकां पेन्शन ना तेजे घरचे हालत थोडे कडेन ते हा पत्र ताम्रपत्र पूण तेजी फॅमिलीची हालत ते हाका म्हणून केपें आंबावले हांव गेल्लो घरा कडेन कांयच मेळना तेंच्या भुरग्यांक आवय बापूय मरून गेलीच आवय सुद्दां स्वता फ्रिडम फायटर म्हणून कशी जे भुमिगत हें आसताली फ्रिडम फायटर ती जेवण व्हरून दिताली कळ्ळें न्हू ते स्वता रिजिस्टर जालें ना केन्ना तेमी पेन्शन क्लेम करना हे बारीक बारीक हे इश्यू आसा आमी फक्त फंडामेंटल रायटाचे उलयता अशे कितलेशे इश्यू आसा ते आमकां सॉर्ट आवट करपाक आमकां म्हणजे खूब काम करपाक पडटलें पूण तसो म्हणटा दोतोरा म्हणटा तशें जो बरो डेटा अवेलेबल ना तो पर्यंत फुडलें प्लॅनिंग करप एवरीथींग स्टार्ट आनी वायफळ खर्च आनी आसा तो फंड आसा पळय तो जर प्रॉपरली युटिलायज केलो न्हू जाल्यार म्हाका दिसता खुबशे इश्यू रिजॉल्व जातले सो बिगेस्ट हायलायट की ट्रायबल वेलफेअर फंड युटिलायज कसो जाता ही स्टडी करपा खातीर कोणा तरी पयशे दिवन परत ट्रायबल सब प्लॅनर उठाच्या आंदोलना नंतर सुद्दां हे इश्यू रिजॉल्व जाल्ले ना खुबशे इश्यू अजून पेंडींग आसा आनी परत गोविंद गावडे उलयले तितून कांय रॉंग ना इश्यू आसा म्हणून तो उलयलो न्हू बिकॉज तो सुद्दां मुवमेंटान येयल्लो मनीस न्हू ताका दिसता हय इवन रमेश चावडेकर केन्ना बरें येवन हांगा उलयलो पळय ताकाय दिसता खुबशे इश्यू आसा म्हणून कळ्ळें न्हू पूण दोगांची उलोवपाची पद्दत वेगळी तो मातसो सौम्य रमेश चावडेकर हांव कोणा सपोर्टर ओपोज तितून पर्सनल म्हाजें कांय ना जेन्ना आमी ट्रायबलाचे इश्यू म्हणजे जेन्ना उलयता तेन्ना आमकां दिसता आमकां हे सगळे इश्यू आहा पळय आतां उरले पेंडींग शेड्यूल्ड एरिया परत सांगता तो नोटिफाय करीत जाल्यार म्हाका 50% क्वेश्चन आपले आमचे प्रॉब्लेम सॉल्व जातले एब्सोल्युटली तातूंतच शेड्यूल्ड एरिया जंय पॉप्युलेशन ट्रायबल्सांचें चड आसा आदिवासी पॉप्युलेशन चड आसा तांकां शेड्यूल्ड क्रायटेरिया थोडो कसो आहा म्हाका नॅशनल लेवलाचेर 5000 काय कितें तरी म्हाका आय डोंट एक्झॅक्ट येना म्हाजे कडेन पॉप्युलेशन आसपाक जाय इट कॅन बी मॉडिफायड न्हू स्टेट हे स्टेट गव्हर्मेंट डबल इंजिन सरकार जे जाय जाल्यार हांगाच्यान खुबशे प्रपोजल करून हाडटा पळय तितून एक बाबा क्रायटेरिया मॉडिफाय करा 2000 जो हॅबिटेट पंचायत एरिया ते करा व्हडलें कित्याक आनी जशें आतां पळय आतां पंचायत कसलें डेव्हलपमेंट करता ताका एक ग्रावंड बांदपाक जाय जाल्यार एक मुसंडीचो इश्यू आहा जाल्यार सपोज तर 80% अबाव द ट्रायबल पॉप्युलेशन आहा जाल्यार ते आदिवासी ट्रायबल फंड दिता न्ही सो ट्रायबल विकास योजना ते तुका फंड दिता आदिवासी विकास योजना आसा ते तुका 1.5 कोटी आसा 80% आसा तुका दिता आज पर्यंत दिता आनी सांगपाचें म्हळ्यार आमी टोटली गव्हर्मेंटाकूय एब्सोल्युटली ब्लेम करूंक शकना जाता मिस्टेकी जाता काय गव्हर्मेंट सरकार आसा सरकारान एमेंडमेंट हाडपाक जाय बट खंय तरी आमी यूथ जे आतां आयज यूथ आसा तेंच्यांनी खंय तरी हो इश्यू हाडपाक जाय सरकाराच्या मुखार मांडपाक जाय आनी हेजेर आवाज उठोवपाक जाय आनी अश्योय वायट गजाली दिसता की आमचे थोडे युथांक आतां 2011 बाळी असलो आंदोलन जालो जितून खुबशे बदलाव जाले मान्य करता आनी मंगेश दिलीप सरगवासी हे दोगूय
आमच्या खातीर खूप सॅक्रिफायस केलें हेंच्यांनी, आपले लायफ तेंच्यांनी सॅक्रिफायस केले. पूण आयज जर आमच्या युथांक विचारले बाबा बाली आंदोलन म्हटल्यार कितें, मंगेश सर्गवासी मंगेश कोण, हिंकां खबरूच ना. सो ह्योय गजाली आमच्यो पावपाच्यो गरज आसा लोकांच्या मुखार आनी खंय तरी जॉयंटली आमी काम करपाक जाय. दोळ्यांनी पळयलें भोगलें हांव जेंकां खबर ना तांकां जे दिसा बाळी एजिटेशन जालें तेन्ना आदर्शाच्या बिल्डिंगेक उजो लायलो आनी तातूंत 2 जाण जे हे जाले तांकां मरण आयलें, मंगेश आनी दिलीप. आनी फॉर्च्युनेट म्हणपा जाता की सोयरूय तातूंत आशिल्लो पूण तो टॉयलेटीन उरलो आनी ताका लागून दिश्टी पडूना आनी तो नंतर तो एकटो नाल्यार बिल्डिंगे दुसरी जाग्यार रावले हे सगळे उरले म्हण ते तूं वयर राविल्लो. कारण आमी ते बिल्डिंगांत तुमी जाय जाल्यार आमी पासयेचे लिंक घालता, आमी थंय वचून एक्चुअली सीन कितें जालो तो रिक्रिएट केल्लो तेन्ना वचून आनी दाखयल्ली की ह्या जाग्यार हें जालें त्या जाग्यार तें जालें. भयानक सीन जाल्लो. पूण ताच्या उपरांत तरी ट्रायबलांचे हक्क सरकारान पूर्ण करपा जाय आशिल्ले, ते जायना. आनी जशें आमी म्हणटा ती सगळे सरकाराचेरूय घालूंक जायना पूण अधिकाऱ्यांचोय बी तातूंत वांटो आसचो पडटा. कारण प्रत्येक गजाल सरकार स्वता जावन पळोवंक शकना. जाल्यार आमकां गोदी मिडिया म्हणून हॅशटॅग घाला सकयल, वी डोंट मायंड. कारण सरकाराचेर फूल घालपाक जायना, अधिकाऱ्यांनी करचो पडटलो आनी अधिकाऱ्यांनी आपली तकली वापरून आनी आशिल्ल्या कायद्याचो वापर करून आनी कायदो कसो ताका परस म्हणजे ताका जाय जाल्यार आनी एडिशन करून लोकांचे प्रश्न सोडोवचे हे तांणी करचें पडटलें. सो देव बरें करूं सोयरू. आनी तुकाय बी तुमी आपले आमकां इशू मांडपाक मेळ्ळे आनी आमचो आदिवासींचो जो आवाज आसा तो मांडपाक प्लॅटफॉर्मार दिले म्हणून तुमकां देव बरें करूं. देव बरें करूं तुमी आयले म्हणून. तुमी पळयतात खाशेले हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग.